आर्थिक निकषावरच आरक्षण द्यावं लागणार आणि शेवटी एक ना एक दिवस सगळ्या राजकीय पक्षाला ही भूमिका घ्यावी लागेल असं माजी मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय। यासह इतर गोष्टींचा अमित देशमुख यांनी खुलासा केलाय। या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। आपण बघूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आपण बाभळगावमध्ये आहोत आणि श्री अमित देशमुख आपल्याबरोबर आहेत। असं म्हणतायत की आज जेव्हा भाजपची उमेदवारी घोषित झाली, गेल्या 15 वर्षातला तुमच्या निवडणुकीचा अनुभव आणि विजय त्यातली ही सगळ्यात कठीण लढाई असणार आहे। मला नाही वाटत। मला जो मतदार प्रतिसाद दर्शवत आहेत, गेल्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये अधिक प्रतिसाद आणि पाठिंबा मला जाणवतोय। ओके, ऑन व्हॉट बेसिस? म्हणजे भेटल्यावर कळतं ना। ओके. म्हणजे सभा असतात, बैठका असतात, भेटीगाठी होतात आणि ज्या तऱ्हेनं लोक भेटतात आपल्याला आणि ते लक्षात येतं। नाही, एकीकडे चाकूरकर कुटुंब होतं आणि दुसरीकडे देशमुख कुटुंब होतं। ते एक अतूट बंध वगैरे होते, ते महाराष्ट्राने बघितले। आता ते बंध विस्कटले, पुन्हा त्याला काही जातीचे संदर्भ जोडले जातात। काही विस्कटलेलं नाही आहे, कारण त्याचे ते संदर्भ आहेत ते वेगळे आहेत। म्हणजे ते अशा एका घटनेमुळं विस्कटतात असं नव्हे। ओके. आणि कोणीतरी एक विचार स्वीकारला म्हणून ते संबंध एवढ्या म्हणजे काळाचे लगेच असे संपुष्टात येतील असं होत नाही। राईट. वैचारिक लढाई आहे। शिवराज पाटील चाकूरकर ही इज स्टील विथ यू इन काँग्रेस पार्टी? शिवराज पाटील चाकूरकर हे म्हणजे काँग्रेसी आहेत। त्यांनी कुठं सांगितलंय की ते भारतीय जनता पक्षाचे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत? त्यांनी तर हेच सांगितलंय, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे। उद्या उमेदवारी अर्ज भरताना ते तुमच्यावर असतील किंवा तुमचं त्यांचं फोन? आमची विनंती असेल त्यांना की त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ काढावा। ओके. त्याच्यावर आता ते काय निर्णय घेतात। राईट. पण तुमचं काही बोलणं झालं हे आहेच ना, संवाद आहे ऑन रेग्युलर बेसिस? हो, मग जेव्हा ते लातूरला असतात आमच्या भेटी होतात, बोलणं होतं। काल परवा त्यांचा वाढदिवस झाला, भेट झाली, चर्चा झाली। तुमच्या ह्या विधानसभा मतदारसंघाचं जे कास्ट अरिथमॅटिक आहे, आता हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपल्याला त्या गोष्टीबद्दल बोलावं लागतं। इट्स व्हेरी सॅड स्टोरी। पण सगळ्या निवडणुका आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या निवडणुका ह्या जातीवरती लढल्या जातील असं दिसतं। तुमच्याही मतदारसंघामध्ये कास्ट पोलरायझेशन होईल अशी शक्यता आहे? मला असं वाटतं ती चर्चा होते आणि शेवटी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ इथं मतदार हे सकारात्मक दृष्टिकोनाचे आहेत। मतदार इथं गुणवत्ता पाहतात आणि मेरिट पाहतात आणि लातूर इज नोन फॉर मेरिट। ओके. त्यामुळं ती जी मानसिकता आहे मतदारांची ही वेगळी आहे आणि ते गुणवत्तेवर मतदार करतात। मला असं वाटतं की शेवटी अनेक उमेदवार उभे राहतात आणि आपण लोकांसमोर आपली उमेदवारी घेऊन जातो, आपलं काम घेऊन जातो, आपला विचार घेऊन जातो, आपला पक्ष घेऊन जातो, त्यावर लोक ठरवत असतात। राईट. पण ज्यांनी दिवंगत विलासराव देशमुखांचं काम बघितलंय, तो विकासाचा दृष्टिकोन बघितलाय, ते असं म्हणतात की अमित देशमुखांच्या गेल्या 15 वर्षामध्ये लातूरमध्ये काहीच घडलं नाही। नाही, आता काय केलं आम्ही ते आम्ही लोकांपुढे ठेवू। ओके. आणि लोक त्याच्यावर निर्णय करतात। असं तरी आपल्याला हवेत गोळीबार करता येत नाही। ठोस काहीतरी तुम्ही केलं असेल तेच लोकांपुढे ठेवावं लागतं। राईट. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं कार्य काही दशकांचं आणि त्याची तुलना माझ्या कार्याशी करणं, मला असं वाटतं ते देखील कुठंतरी म्हणजे योग्य तुलना आहे का? शेवटी त्यांनी जे कार्य केलेलं आहे तेच आम्ही पुढे नेतोय। सरकार होती त्या काळामध्ये कामं अधिक होतात, जेव्हा सरकार नसतात त्यावेळेला कमी होतात, पण हा विकासाचा जो गाडा आहे हा चालत राहतो, पुढे न्यावा लागत राहतो। मग आमच्या प्रेक्षकाला तुम्ही एक 5-10 कामं सांगाल की जी अमित देशमुख यांची लिगसी आहे? नाही, आता लातूरमध्ये आम्ही सारथीचं उपकेंद्र मंजूर केलं महाविकास आघाडी सरकार असताना। इथं आम्ही विलासराव देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज याचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर त्यांची एक 125 खाटाचं OPD बिल्डिंग, 100 खाटांच्या मुला मुलींची हॉस्टेल्स
लातूर शहरामध्ये सिटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाची एक विस्तारित इमारत मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आम्ही ही मंजूर केली. अशी अनेक कामं आहेत. म्हणजे जवळपास या 5 वर्षामध्ये 2400 कोटी रुपयांची वेगवेगळी कामं ही आम्ही मंजूर करू शकलो किंवा ती साध्य करू शकलो. ती आम्ही लोकांपुढे ठेवणार आहोत. पण अमित देशमुख हे लोकांच्या संपर्कात नसतात. ते त्यांचे सुपुत्र आहेत की जे ऑटो रिक्षावाल्यांना सुद्धा इझिली अवेलेबल होते. आणि ती चर्चा अमित देशमुख यांच्याबद्दल आज नाही, खूप वर्षापासून नाही, पण आत्ता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची मी आत्ता मुलाखत केली तर अर्चना पाटील असं म्हणतात की हाच माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे की अधिकात अधिक लोकांना उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी मला बनायचे की जे अमित देशमुख कधीच नाही आहेत. ठीक आहे ना, ते मी त्यांना त्यासाठी नाही, प्रेरणा पण ठीक आहे, त्यांनी एक आरोप केला, हा भाग आपण बाजूला ठेवू. पण जनरली तशी चर्चा असते की अमित देशमुख इज नॉट रिचेबल. हे सगळं विरोधकांना दुसरा काही मुद्दा मिळत नाही म्हणून मग असे मुद्दे उपस्थित करायचे. मला असं वाटतं की ही चर्चा आहे, या चर्चेला फारसा अर्थ नाही आहे. कारण मी जर उपलब्ध होत नसेन तर मग मतदारांनी मला अनेकदा संधी दिली तर ते मतदारांनी मला दिली नसती. नाही, मला मान्य आहे की राजकारण बदललं आहे, त्यांचा काळ आणि तुमच्या काळात निश्चितच फरक आहे. पण आर यू रिअली अवेलेबल फॉर पीपल की एका फोन कॉलवरती अमित देशमुख अवेलेबल आहे? नो, सी अवेलेबिलिटी काय तुम्ही फोनवरच उपलब्ध असलं पाहिजे असं नसतं. अवेलेबिलिटी म्हणजे काय असतं की तुम्ही फोनच उचलला म्हणून तुम्ही अवेलेबल आहात असं नाही. अनेक लोक फोनवर उपलब्ध आहेत पण काहीच होत नाही पुढे. त्यामुळं आपलं काम करण्याकडं आपला कल आहे आणि जिथं गरज आहे तिथं आम्ही उपलब्ध आहोत. आणि रस्ते आणि कचऱ्यांचा प्रश्न, कचऱ्याच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासक आहे आणि प्रशासक हा सरकारचा आहे. आम्ही अनेकदा मुद्दे इथं उपस्थित केले, सामान्य माणसांनी मोर्चे काढले, माजी नगरसेवकांनी देखील निवेदनं दिले, आम्ही बैठका घेतल्या. लातूरच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये दुर्दैवानं ते प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. कारण त्या कचऱ्याचा जो कंत्राटदार आहे त्याचं आणि महापालिकेचं काहीतरी अनबन झाली आणि म्हणून 2-2.5 वर्ष ते न्यायालयातच होतं. आत्ता ते न्यायालयातनं बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि आता ते काम सुरू झालं आहे आणि आता कचऱ्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसते. रस्त्याच्या बाबतीमध्ये शेकडो कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर केले, पण पुन्हा ते रस्ते आपल्याला महापालिकेला खोदावे लागले कारण तिथं जलवाहिन्या त्यांना विकसित कराव्या लागल्या आणि आता पुन्हा खोदून ठेवलेले रस्ते पुन्हा करायची वेळ आता महापालिकेला आलेली आहे. ओके, म्हणजे आधीचं प्लॅनिंग चुकलं म्हणून ते सगळे रस्ते वाया गेले. महापालिकेनं रस्ते जे विकसित केले ते एका काळामध्ये विकसित केले, त्याच्यानंतर योजना नव्या आल्या. आता योजना 1 असते, योजना 2, योजना 3, त्याचे टप्पे असतात. त्यामुळे महापालिकेचाही त्याच्यामध्ये फार दोष आपल्याला त्यांना देता येणार नाही. जशा जशा योजना मंजूर होतात तसं तसं त्या योजना राबतात. आता हे लातूर शहरामध्येच असं होतं असं नाही, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे. मी ज्या संस्थेबरोबर पूर्वी सहयोगी होतो त्या संस्थेच्या व्हिजन 2020 दिवंगत विलासराव देशमुखांनी एक भाषण केलं होतं. ते आजही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते खूप पाहिलं जातं. तेव्हा विलासरावजी असं म्हणाले होते की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. तो विचार तुम्हाला मान्य आहे? नाही, त्यांनी ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ते भाष्य केलं होतं आणि कदाचित भविष्यामध्ये तसंच काहीतरी सगळ्यांना मान्य करावं लागेल. पण ते संदर्भ आज लागू आहेत का याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण त्या दिशेनं भारताला किंवा महाराष्ट्राला पावलं टाकणं हे सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्य होणार नाही. एक मला फार वेगळा प्रश्न पडतो तुमच्याबद्दल की तुमच्याकडे सगळं कौशल्य आहे, संघटन कौशल्य आहे, वक्तृत्व आहे, तुमच्याकडे बाकी राजकारणासाठीच्या ज्या गोष्टी लागतात ती सगळी क्षमता आहे. असं असूनही जे विलासराव देशमुख, पुन्हा ती तुलना आहे आणि अपरिहार्य आहे, म्हणून जे विलासराव देशमुखांनी केले एक स्वतंत्र अशी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची फळीच विलासरावांच्या बरोबर होती, ते अमित देशमुख करत नाही आहेत. त्यांची काहीतरी अडचण आहे का त्यांना त्यात रस नाही?
ते काँग्रेस पक्षाचा मी सदस्य आहे. काँग्रेस पक्षच माझा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा आपला पक्ष याची आवश्यकता नाही. म्हणजे मित्र असतात, सहकारी असतात. तुमचं काही लोकांशी अधिक जमतं, काही लोकांशी कदाचित तेवढंसं किंवा कमी जमतं असं म्हणूया. पण मला असं वाटतं की पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणं ही माझी प्राथमिकता असते आणि ते मला आवडतं. की तुम्ही स्वतःला रिस्ट्रेन करता की शेजारी पण नाही जायचं, नको नाही, नांदेडमध्ये अजिबात पण जायचं नको, अजिबात नाही. कोल्हापुरात जायला नको. नाही, ज्या पक्षानं जेव्हा मला नाही सांगितलं, अच्छा, पक्षांनी तुम्हाला नाही. आमच्या पक्षाची रचनाच आहे ना, तर मी पक्षाच्या रचनेच्या बाहेर तर जाऊन काम करू शकत नाही. म्हणजे मला जे काम सांगण्यात येईल ते मी काम प्रामाणिकपणे करतोय. आणि आमच्या पक्षामध्ये साधारणतः एक चौकट असते, त्या चौकटीत काम करावं लागतं. तर ह्या अधूनमधून चर्चा का होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीत जाणार आहात, फिलर्स पाठवले जातात? नाही, ह्या चर्चाच आहेत. या चर्चा या पलीकडं त्याला काही फार म्हणजे अर्थ आहे असं मला वाटत नाही. हा, म्हणजे असं कधीच नाही होणार की ऑब्व्हियसली हा प्रश्नच इमॅच्युअर आहे, कारण तुम्ही एकदा त्याचं काहीतरी वाडा चिरेबंदी आहे वगैरे असं इथल्या स्थानिक नेत्यांना प्रत्युत्तर देताना सांगितलं होतं, इफ आय एम करेक्ट. नाही, मी सांगलीत बोललो होतो. हां, पण तो संदर्भ आहे ना की भाजपमध्ये जाण्याचा विषयच नाही आहे. काय प्रश्न आहे? पण एक चर्चा तुमच्या दोन बंधूच्या एकाच कुटुंबात उमेदवारी असल्यामुळं, दोनही पूर्वी आमदार असल्यामुळे ती चर्चा आहे. त्या अर्थात मतदारांनी त्याचा कौल दिलेला असं तुम्ही म्हणणारच आहात. तरीसुद्धा ही चर्चा योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? एखाद्या कार्यकर्त्याला ग्रामीणमधून संधी मिळेल तिथं? नाही, कार्यकर्त्याला संधी ग्रामीणमधून या अगोदर 2दा मिळाली. म्हणजे त्रिंबक भिसे आमचे काँग्रेसचे नेते आहेत, ते आमदार होते. वैजनाथ शिंदे हे काँग्रेसचे नेते, ते आमदार होते. तिसऱ्यांदा धीरज देशमुखांना तिथं उमेदवारी पक्षानं दिली आणि ती देखील पक्षानं सर्वेक्षणही केलं आणि तिथं कोण तिथं उमेदवार म्हणून अधिक निवडून येण्याची क्षमता आहे हे सगळं तपासूनच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं म्हणजे पक्षामध्ये गुणवत्ता, पार्श्वभूमी, काम यावरच उमेदवारी दिली जाते. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. प्लेजर. कॅमेरामन निकेतन माडेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बाभळगाव, लातूर.